हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिल मास्टर्स. तर आज आपण बघूया की ब्रिज इंजिनिअरिंगचं थर्ड लेक्चर दॅट इज ब्रिज साईट इन्व्हेस्टिगेशन अँड प्लॅनिंग. या लेक्चर सिरीजमध्ये आपण जे MPSCच्या सिलेबसमध्ये ब्रिज इंजिनिअरिंगचे टॉपिक आहेत ते पूर्ण या एकाच लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करणार आहेत. तर चला मग सुरू करूया ब्रिज साईट इन्व्हेस्टिगेशन अँड प्लॅनिंग. तर आता ब्रिज साईट इन्व्हेस्टिगेशन अँड प्लॅनिंगमध्ये पहिला पॉईंट आहे दॅट इज द आयडियल ब्रिज साईट कॅरेक्टरिस्टिक्स. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, MPSC 2013मध्ये विचारला होता क्वेश्चन, त्यामुळे इम्पॉर्टंट आहेत आणि सिम्पल आहेत की फेवरेबल साईट असण्यासाठी कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स असायला पाहिजे. तर पहिली आहे इट शुड बी जिओलॉजिकल सुटेबल. जी तुमची साईट आहे ती जिओलॉजिकली सुटेबल पाहिजे, म्हणजे अनइल्डिंग पाहिजे, नॉन इरोडेबल मटेरियल पाहिजे फाउंडेशनसाठी, म्हणजे जिओलॉजिकली ती स्टेबल असायला पाहिजे साईट. दॅट इज आवर फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट आहे इट शुड बी द स्ट्रीम त्यातली आहे ती वेल डिफाईन्ड पाहिजे आणि नॅरो पाहिजे. इट शुड बी नॅरो ॲज मच ॲज पॉसिबल, म्हणजे जी स्ट्रीम आहे ब्रिज साईटवरची ती वेल डिफाईन्ड पाहिजे अँड नॅरो पाहिजे. नेक्स्ट आहे स्ट्रेट रीच ऑफ स्ट्रीम. स्ट्रीम शुड बी स्ट्रेट रीच. त्यानंतर आहे स्ट्रीम शुड बी फर्म परमनंट स्ट्रेट अँड शुड ऑन द हाय बँक. हाय बँकवर पाहिजे. सिम्पल आहेत. फ्लो ऑफ वॉटर शुड बी इन स्टेडी रेग्मी कंडिशन. आता स्टेडी रेग्मी कंडिशन्स काय असते, इट शुड बी फ्री फ्रॉम द ऑल अदर मटेरियल दॅट इज द स्कोरिंग अँड सिल्टिंग पासून ते फ्री पाहिजे. दॅट इज द स्टेडी रेग्मी कंडिशन्स. इट शुड बी फ्री फ्रॉम द व्हर्ल्स अँड द क्रॉस करंट्स. नो कॉन्फ्लुएन्स ऑफ द लार्ज ट्रिब्युटरीज इन द विसिनिटी ऑफ द ब्रिज साईट. म्हणजे जे ब्रिज साईटच्या जवळपास एरियामध्ये लार्ज ट्रिब्युटरीचा कोणता पण कॉन्फ्लुएन्स नाही पाहिजे, कारण इट विल अफेक्ट इनडायरेक्टली ऑर डिरेक्टली ब्रिज साईट. आणि नो नीड ऑफ द कॉस्टली रिव्हर ट्रेनिंग वर्क्स. कारण कसे जर रिव्हर ट्रेनिंग वर्क जर आपण यूज केले तर कॉस्ट खूप इन्व्हॉल्व होईल. इन्व्हॉल्वमेंट ऑफ कॉस्ट विल बी लार्ज. त्यामुळे आपल्याला ब्रिज साईट कशी पाहिजे, इकॉनॉमिकल पाहिजे. इकॉनॉमिकल पाहिजे त्यामुळे आपल्याला रिव्हर ट्रेनिंग वर्क नसलं पाहिजे. तर कोणकोणते पॉईंट आहेत, जिओलॉजिकली सुटेबल पाहिजे, स्ट्रीम जी आहे तुमची ती वेल डिफाईन्ड पाहिजे अँड नॅरो पाहिजे, स्ट्रेट रीच पाहिजे, हाय बँकवर पाहिजे, रेग्मी कंडिशनमध्ये पाहिजे वॉटर, म्हणजे काय, नो स्कोरिंग नो सिल्टिंग, free from the whirls and water currents, and no confluence of the large tributaries, and the no need of the river training structure, because we want bridge site to be economical. नेक्स्ट आहे स्ट्रेट अप्रोच रोड. जे अप्रोच रोड आहे ते स्ट्रेट पाहिजे आणि स्क्वेअर अलाइनमेंट पाहिजे. मी फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की स्क्वेअर अलाइनमेंट म्हणजे काय, ब्रिज विच इज द राईट अँगल टू द ॲक्सिस ऑफ रिव्हर, दॅट इज द स्क्वेअर अलाइनमेंट पाहिजे. मिनिमम ऑब्स्ट्रक्शन पाहिजे, कारण कसं आहे जर ब्रिज साईटवर जर मिनिमम जर ऑब्स्ट्रक्शन असेल तर मिनिमम ॲफ्लक्स पण येईल, म्हणजे तुमची जी राईज ऑफ वॉटर लेवल आहे ती पण कमी येईल. त्यामुळे मिनिमम ॲफ्लक्स ते कशामुळे होईल, जर ऑब्स्ट्रक्शन जर मिनिमम असेल तर. इझी अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, लेबर अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. कारण जर इझी अवेलेबल अँड द विसिनिटीमध्ये असेल, म्हणजे जवळपास एरियामध्ये असेल, तर त्यामुळे काय होईल, ट्रान्सपोर्टेशनची तुमची जी कॉस्ट आहे ती पण वाचेल. त्यामुळे इझी अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, लेबर अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. आता आपल्याला स्ट्रक्चर जर इकॉनॉमिकल पाहिजे ब्रिज साईट, तर आपल्याला फाउंडेशन कॉस्ट पण मिनिमम पाहिजे. तर त्यासाठी काय मेजर पॉईंट, नो एक्सेस वर्क शुड बी कॅरिड आउट इन साईड दी वॉटर. कारण आपण जर खाली इनसाईड वॉटरमध्ये काय वर्कच करणार नसेल तर फाउंडेशन कॉस्ट वाढण्याचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मिनिमम फाउंडेशन कॉस्टसाठी नो एक्स्ट्रा वर्क कॅरिड आउट इनसाइड दी वॉटर. आणि इम्पॉर्टंट पॉईंट, कर्वड अलाइनमेंट जेव्हा असते, आता आपल्याला माहिती आहे स्क्वेअर अलाइनमेंटमध्ये तर इझी आहे, आपण ते करू शकतो. बरं इन केस कर्वड अलाइनमेंट असेल तर ब्रिज साईट शुड नॉट बी ऑन दी कर्व. ते कर्ववर नसली पाहिजे. काय होतं, जेव्हा आपण कर्ववर ठेवतो ब्रिज साईट त्यावेळेस काय होतं, तिथं ग्रेटर चान्स असतो की ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात, किंवा कारण ॲडेड सेंट्रिफ्युगल फोर्स कर्ववर गेल्यावर काय होतो, ॲड होतो. सेंट्रिफ्युगल फोर्स ॲड झाल्यामुळे काय होतं, ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढतं.
त्यामुळे कर्ववर नाही पाहिजे. जर कर्व अलाइनमेंट असेल तर आपण प्रेफरेबली त्यावर टँजेंट साईडवर ठेवायची. अँड नो ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल इनपुट, म्हणजे एन्व्हायरमेंटमधले काय जे विषारी वगैरे घातक काय असतील जे ब्रिज साईटवर अफेक्ट करतील असे काही इनपुट नसले पाहिजेत. तर सिम्पल गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला पटतात त्याच गोष्टी आहेत आणि ज्या नाही पटतात त्या नाही. तर सिम्पल गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवा की हे गोष्टी आहेत ज्या आयडियल ब्रिज कॅरेक्टरिस्टिक्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. हे बघा, यावर तुम्हाला काही थेरॉटिकल सब्जेक्टिव्ह पेपर लिहायचा नाही आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पेपरच लिहायचा आहे. तर ते तुम्हाला विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग आर द रिक्वायरमेंट्स फॉर द आयडियल ब्रिज कॅरेक्टरिस्टिक्स. तर त्यातले 3 ऑप्शन देतील, चौथा ऑप्शन तुम्हाला माहिती आहे ऑल ऑफ द अबव. मॅक्सिमम वेळेस तर ऑल ऑफ द अबवच येतो आन्सर, पण तरी ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला म्हणजे पुढे अंडरस्टँडिंगसाठी सोपं जाईल. नेक्स्ट आहे ब्रिज अलाइनमेंट. आता ब्रिज अलाइनमेंट आपण पहिल्यांदा डेफिनेशन्समध्ये पाहिलं होतं की स्क्वेअर अलाइनमेंट काय असते आणि स्क्यू अलाइनमेंट काय असते. इथे पण तेच पाहणार आहोत. तर हे बघा, ब्रिज अलाइनमेंट, इथे मी जी डायग्राम काढली इथे तुम्हाला दिसत असेल की स्क्वेअर अलाइनमेंट आणि स्क्यू अलाइनमेंट 2 प्रकारचे अलाइनमेंट असतात. तर स्क्वेअर अलाइनमेंट काय असते? स्क्वेअर अलाइनमेंट असते विच इज द राईट अँगल टू द ॲक्सिस ऑफ रिव्हर. जे ब्रिजला जे राईट अँगल टू द ॲक्सिस ऑफ रिव्हरला जी असते त्याला स्क्वेअर अलाइनमेंट म्हणतात. मी इथं तुम्हाला डायग्राममध्ये काढून दाखवतो. आता समजा हे तुमचं हा एक ब्रिज आहे, हा एक ब्रिज आहे आणि ही रिव्हर आहे. हे बघा, रिव्हरला हा 90 डिग्रीमध्ये कट करतोय, दॅट इज द स्क्वेअर अलाइनमेंट, त्यालाच आपण स्क्वेअर अलाइनमेंट म्हणतो. आणि स्क्यू अलाइनमेंट काय? हा तुमचा ब्रिज आहे आणि अशी रिव्हर आहे, तर हा अँगल होतो ना, हा ग्रेटर दॅन 90 डिग्री झाला. स्क्यू अलाइनमेंट म्हणजे काय? विच इज नॉट राईट अँगल टू द ॲक्सिस ऑफ रिव्हर, विच इज नॉट राईट अँगल टू द ॲक्सिस ऑफ रिव्हर, दॅट इज द स्क्यू अलाइनमेंट. आणि स्क्वेअर अलाइनमेंट म्हणजे काय? 90 डिग्री अँड नॉट 90 डिग्री, दॅट इज स्क्यू अलाइनमेंट. इम्पॉर्टंट आहे, आत्तापर्यंत एकदाही विचारलं नाही आहे MPSCला, पण इन केस विचारू शकतात कारण ही सिम्पल गोष्टी आहेत. आणि आपण डेफिनेशन्समध्ये पण पाहिलं होतं की स्क्वेअर अलाइनमेंटचे ब्रिज काय असतात, स्क्यू अलाइनमेंटचे ब्रिज काय असतात. ओके, आता ॲज फार ॲज पॉसिबल इट इज ऑलवेज डिझायरेबल टू प्रोव्हाइड स्क्वेअर अलाइनमेंट, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला आयडियल ब्रिज कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे, कारण जर स्क्यू अलाइनमेंट असेल तर आपल्याला मॅक्सिमम प्रॉब्लेम येणार. तर त्यामुळे आपण अशी म्हणजे ब्रिज साईटमध्ये असं हे करतो की इट इज ऑलवेज डिझायरेबल. जर आपल्याला मॅक्सिमम इकॉनॉमिबल पाहिजे असेल आणि मॅक्सिमम त्यापासून जर आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला स्क्वेअर अलाइनमेंटच प्रोव्हाइड करावी लागेल, कारण स्क्वेअर अलाइनमेंटमुळेच आपल्याला मॅक्सिमम बेनिफिट भेटतील. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते विचारू शकतात की विच अलाइनमेंट इज बेस्ट ऑर द डिझायरेबल. तर आन्सर विल बी द स्क्वेअर अलाइनमेंट इज द डिझायरेबल अलाइनमेंट. नाव द नेक्स्ट बघूया ब्रिज डिझाईन डेटा. आता ब्रिज डिझाईन डेटा हे इम्पॉर्टंट आहे, ते एक्झाममध्ये विचारतात की एखादं ड्रॉइंग इंडेक्स जो प्लॅन आहे त्यासाठी किती स्केलवर तुम्ही ड्रॉइंग काढाल ब्रिज डिझाईनसाठी. हे इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहेत आणि स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत विच इज IRC कोडमध्ये स्पेसिफाय केलेल्या व्हॅल्यू आहेत. या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवून पाठ करावंच लागेल, कारण पाठ करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि सिम्पल व्हॅल्यू आहेत, एवढ्या काय हार्ड व्हॅल्यू नाही आहेत, जसे एकदम असं काही रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे, सिम्पल व्हॅल्यू आहेत. आणि मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. तरी मी टेबल थ्रू दिलेले आहेत, बघा किती सिम्पल दिलेले आहेत. तर पहिलं काय? इंडेक्स मॅप. इंडेक्स मॅपची जर ड्रॉइंग असेल तर आपण किती स्केलवर काढतो? 1/50,000 फ्रॉम सर्वे ऑफ इंडिया. 1/50,000 या स्केलवर आपण काढतो विच इज गिव्हन बाय द सर्वे ऑफ इंडिया. कंट्रू सर्वे प्लान 100 मीटरवर काढतो. कंट्रू सर्वे प्लान आहे तो आपण 100 मीटर. जर एरिया 3 किलोमीटरपेक्षा जास्त असेल अँड द स्केल ग्रेटर दॅन 1/1000,
300 मीटरवर जर एरिया लेस दॅन 15 किलोमीटर असेल आणि स्केल 1/1000पेक्षा जास्त असेल. नेक्स्ट आहे 500 मीटरवर जर एरिया ग्रेटर दॅन 15 किलोमीटर असेल अँड द स्केल 1/5000पेक्षा जास्त असेल तर आपण कंट्रोल सर्वे प्लॅन काढतो. आता या थोड्या डिफिकल्ट आहेत लक्षात ठेवायला ह्या 100, 300, 500, पण तुम्ही लक्षात ठेवा कारण ते एक्झामला विचारतात. कदाचित ते तुम्हाला जे मॅच द पेअर्स आहेत त्यामध्ये पण विचारू शकतील. इम्पॉर्टंट आहे ही व्हॅल्यू, त्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे साईट प्लॅन. साईट प्लॅन काय आपण एक्सटेंड करतो. इट एक्सटेंड 100 मीटर ग्रेटर दॅन अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमला एक्सटेंड करतो. नेक्स्ट आहे सेंटर लाईन ऑफ क्रॉसिंग इन लार्ज रिव्हर्स शुड बी ग्रेटर दॅन 500 मीटर ऑन आयदर साईड ऑफ द स्ट्रीम. तर या व्हॅल्यू लक्षात ठेवा की पहिलं इंडेक्स मॅपसाठी 1/50,000, कंट्रोल सर्वे प्लॅनसाठी या 3 व्हॅल्यू आणि साईट प्लॅनसाठी एक ग्रेटर दॅन 100 मीटर अँड द ग्रेटर दॅन 500 मीटर लार्ज रिव्हरला आयदर साईड ऑफ द दोन्ही साईडला ब्रिजच्या. हे 3 आहेत. दॅट इज द इंडेक्स मॅप, कंट्रोल सर्वे मॅप अँड द साईट प्लॅन. नेक्स्ट आहे क्रॉस सेक्शन. आता क्रॉस सेक्शनमध्ये सेम तसंच ग्रेटर दॅन 1/1000 हॉरिझॉन्टली अँड ग्रेटर दॅन 1/100 व्हर्टिकली. हे स्केल आहेत. हे स्केल लक्षात ठेवा कारण कसं आहे एक्झामला डायरेक्टली विचारतात. हे MPSCला कसे ते छोटे छोटे स्टँडर्ड व्हॅल्यूज मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की स्टँडर्ड व्हॅल्यूवर त्यांचा खूप भर असतो, त्यामुळे डायरेक्टली विचारतात एक्झामला, त्यामुळे पाठ करणं महत्त्वाचं आहे. आता क्रॉस सेक्शनवर कोणकोणती इन्फॉर्मेशन असते. नेम ऑफ स्ट्रीम असतं, नेम ऑफ रोड किंवा त्याचं ड्रेनेज काय आहे ते असतं, पोझिशन ऑफ LWL म्हणजे काय लो वॉटर लेवल काय आहे पोझिशन, ऑर्डिनरी फ्लड लेवल OFLची काय आहे, हायेस्ट फ्लड लेवलची काय आहे ते असतं, मॅक्झिमम डिस्चार्ज काय आहे ब्रिज साईटवर, ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय आहे ते असतं आणि डेप्थ ऑफ स्कोर बिलो द हायेस्ट फ्लड लेवल या गोष्टी असतात. तर कोणकोणती असते. स्ट्रीमचं नाव काय आहे, रोडचं नाव काय आहे, ड्रेनेजचं नाव काय आहे, लो वॉटर लेवल, ऑर्डिनरी फ्लड लेवल आणि हायेस्ट फ्लड लेवलची पोझिशन काय आहे, ब्रिज साईटवर अजून काय काय असतं, मॅक्झिमम डिस्चार्जची व्हॅल्यू काय आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय आहे आणि द डेप्थ ऑफ द स्कोर काय आहे बिलो हायेस्ट फ्लड लेवल. ही इन्फॉर्मेशन क्रॉस सेक्शनवर असते. नंतरचं ड्रॉइंग आहे लॉन्जिट्युडिनल सेक्शन. आता लॉन्जिट्युडिनल सेक्शनमध्ये कोणकोणते स्केल आहेत. एक 1/2500 हॉरिझॉन्टली अँड 1/1000 व्हर्टिकली ह्या व्हॅल्यू आहेत. कॅचमेंट एरिया मॅपमध्ये 1/50,000 विच इज गिवन बाय सर्वे ऑफ इंडिया. तर सिम्पल गोष्टी आहेत, सिम्पल लक्षात ठेवा. एक कॅचमेंट एरिया मॅप आणि तुम्ही आधी पाहिलेला इंडेक्स मॅप त्यामध्ये दोन्हीमध्ये 1/50,000च आहे विच इज गिवन बाय द सर्वे ऑफ इंडिया. आणि बाकीच्या ज्या मधल्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा कारण हे एक्झामला विचारू शकतात. ह्या सिम्पल गोष्टी आहेत आणि असं काही नाही आहे की आणि इथे जर मार्क जात असतील तर तुमचे हा तर तुमचा स्वतःचाच मूर्खपणा म्हणावा लागेल कारण या गोष्टी डायरेक्टली व्हॅल्यू आहेत. एक्झाममध्ये बघा जेव्हा 100 क्वेश्चन येणार MPSCमध्ये पेपर 2मध्ये त्यातले 90 to 95 हे क्वेश्चन असणार जे तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल मी सांगितल्याप्रमाणे तर 90 to 95 क्वेश्चन असे असतील की तुम्ही आपल्या नोट्समध्येच पाहिलेत. आता 3-4 क्वेश्चन जे असतील ते ऑफकोर्स बाहेरचे असतील पण तिथे तुमचं तिथं काही सिलेक्शन जाणार असं नाही आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित केले, व्यवस्थित प्रिपेअर केले आणि विदाऊट चुका, हे बघा एक्झाममध्ये तुमचं नॉलेज तुमचं सिलेक्शन काढून घेत नाही, तुमच्या चुका सिलेक्शन काढून घेतात. कारण तुम्ही कितीही चुका कारण मिनिमम जेवढ्या चुका करचाल तेवढं तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही जेवढाही अभ्यास कराल तेवढा व्यवस्थित प्रिपेअर करा, व्यवस्थित तुमचं पाठांतर असेल, कन्सेप्ट असेल, व्यवस्थित प्रिपेअर करा. कारण एक्झाममध्ये चुकाच हे तुमचं सिलेक्शन होऊ देणार नाही हे लक्षात ठेवा. तर ओके, आता नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट आहे डिझाईन डेटामध्ये प्रिलिमिनरी सर्वे. आता प्रिलिमिनरी सर्वे आपण कुठे कुठे करतो, किती डिस्टन्सवर करतो ते बघूया.
इट कॅरीड आउट ॲटलिस्ट 200 ते 200 to 500 डिस्टन्स ऑन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम. ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. कॅरीड आउट ॲटलिस्ट 200 ते 500 मीटर डिस्टन्स ऑन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीमवर. नेक्स्ट आहे क्रॉस सेक्शन ॲट 50 मीटर इंटरवल शुड बी डिटरमाइंड. ह्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा. कोणकोणत्या व्हॅल्यू? ही 200 ते 500 मीटरवर ऑन अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमवर, आणि क्रॉस सेक्शन किती 50 मीटरवर. ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणि काळजी करू नका, मी ते जरी तुम्हाला समजण्यासाठी हायलाईट करत असलो तरी मी तुम्हाला याची जी PDF आहे ती आपल्या खाली टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत आहे. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिसेल, तिथे तुम्ही जॉईन व्हा. तिथे मी आपल्या प्रत्येक लेक्चरची जी PDF आहे तिथे मी अपलोड करत आहे. तर त्यामुळे एवढं इथे हायलाईट वगैरे करत असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा आक्षेप असेल की आम्हाला काही व्यवस्थित दिसत नाही आहे. तर काळजी करू नका, मीही तुमच्या समजण्यासाठी सांगतो आहे. खाली टेलिग्राम चॅनलवर आपण PDF अपलोड करत आहेत. आता पुढचा आणि नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट यामधला आहे की सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन. आता सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन आपण कसं करतो? यामध्ये सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशनच्या काही मेथड्स आहेत. ह्यामध्ये तुम्हाला बुकमध्ये भरपूर गोष्टी दिसतील, ज्या भरपूर गोष्टी आहेत किंवा सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन काय करतात, कसं करतात, त्याच्या मेथड्स वगैरे आहेत, भरपूर गोष्टी आहेत. पण त्या काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत MPSCच्या दृष्टिकोनातून किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून. आपल्याला सिलेक्टिव्ह स्टडी करायचं आहे. सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला काय डेफिनेशन महत्त्वाची, त्याची डेफिनेशन काय आहे? फील्ड अँड लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन रिक्वायर्ड टू ऑब्टेन नेसेसरी सॉइल डेटा फॉर डिझाईन. आपल्याला जो सॉइल डेटा डिझाईनसाठी लागतो त्यासाठी फील्ड आणि लॅबोरेटरीचं इन्व्हेस्टिगेशन करणं नेसेसरी आहे. त्यालाच आपण सॉइल एक्सप्लोरेशन किंवा सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. तर त्याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत? तर पहिली मेथड आहे ओपन पिट. ओपन पिट मेथडनं आपण सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन करतो. हे तुम्ही सॉइलमध्ये पण पाहिलं असेल. आय थिंक अप टू 3 मीटरपर्यंत आपण ओपन पिट मेथड यूज करतो. तर आपण ते सॉइलमध्ये पण पाहणार आहेत, इथे पण पाहणार आहेत, पण इथे आपण जनरल आयडिया घेऊया की कोणकोणत्या मेथड्स आहेत. नेक्स्ट आहे बाय मेकिंग बोर होल्स अँड टेकिंग आउट द सॅम्पल. नंतर काय करतो? दुसरी मेथड आहे, आपण काय करतो? बोर होल तयार करतो आणि त्यामधून सॅम्पल काढून घेतो. ही दुसरी मेथड आहे. तिसरी मेथड आहे बाय यूज ऑफ साऊंडिंग. साऊंडिंगचा यूज करतो. ओशियनमध्ये जे असतं त्यामध्ये आपण सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपण साऊंडिंगचा यूज करतो. आणि बाय यूज ऑफ जिओफिजिकल मेथड. जिओफिजिकल मेथड भरपूर मेथड आहेत. त्यामधली कोणकोणत्या? एक इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी मेथड आहे. ती जी मेथड आहे ती आपण सॉईल मेकॅनिक्समध्ये पाहणार आहे, त्यामुळे त्याचं तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त ब्रिजमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ह्या 4 मेथड्स आहेत आणि ह्या 4 मेथड्स मला लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणत्या? ओपन पिट, बोरहोल तयार करून सॅम्पल टेकन आउट करणे, साऊंडिंग ओशियनमध्ये यूज करतो, आणि यूज ऑफ जिओफिजिकल मेथड. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त ब्रिजमध्ये ते जास्त काही विचारणार नाहीत. सॉईलमध्ये ते विचारतील तर ते आपण ते सॉईलमध्ये बघूया, पण ब्रिजमध्ये फक्त एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे झालं आपलं सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन. तर आता आपण पाहिलं ह्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं, आणि ह्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की आयडियल ब्रिज कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत. त्यानंतर आपण पाहिलं ब्रिज अलाइनमेंट काय काय आहेत. त्यानंतर पाहिलं ब्रिज डिझाईन डेटा पाहिला, आणि नंतर सबसर्फेस इन्व्हेस्टिगेशन. हे 4च पॉईंट आहेत जे महत्त्वाचे आहेत ब्रिज साईट प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये. ह्या व्यतिरिक्त ह्यावर क्वेश्चन येणार पण नाही आहे, आणि ह्यावर आला तर मी सांगतो मॅक्सिमम क्वेश्चन आला तर त्या ब्रिज साईट कॅरेक्टरिस्टिक्सवरच येईल. बाकीच्यांवर आला तर, कारण आत्तापर्यंत आलेला नाही आहे. पण आपण असं चालणार नाही आहे की आपल्याला पूर्ण अभ्यास करावाच लागेल. कधी काही सांगता येत नाही की कुठून काही क्वेश्चन येऊ शकेल. एवढे 4च पॉईंट आहेत, आणि त्यातल्या मी व्यवस्थित तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. आता याची जी PDF आहे ती खाली टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे, तर त्या तुम्ही तिथे जॉईन करून त्या घ्या आणि
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री प्रोव्हाइड करतोय आणि हे मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपलं एम तेच आहे की मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चर, दॅट इज लेक्चर नंबर 4 मध्ये बघूया की ब्रिज हायड्रोलॉजी बघूया. इथून पुढं खरं आपलं ब्रिज सुरू होते ब्रिज हायड्रोलॉजीमध्ये. त्यामध्ये आपण बघूया डिटर्मिनेशन ऑफ द फ्लड डिस्चार्ज, इम्पेरिकल मेथड्स बघूया, टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन काय बघूया. भरपूर गोष्टी आहेत त्या बघायच्यात आपल्याला. ॲफ्लक्स बघायचं आहे डिटेलमध्ये, स्कोअर डेप्थ बघायची आहे, क्लिअरन्स बघायचं आहे, भरपूर गोष्टी आहेत त्या बघायचे. तर हा आपलं 3rd लेक्चर झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चर उद्या बघूया.